आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। वरळीतून तुम्ही येतात, सध्या त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, झाडांची पडझड झालेली आहे, काय सांगता? हो, कारण मी इतक्या वर्षाचा पाऊस बघतोय. या पावसात अनेक घटना घडत असतात, परंतु ह्या खेपेला ज्या पद्धतीने झाडं कोसळण्याच्या ज्या घटना घडत आहेत, पाणी तर आहेच आहे, ठीक आहे, पाणी निचरा होऊ शकते, परंतु झाडं कोसळत असताना त्या ठिकाणी होणारे अपघात, लोकांच्या घरांचं नुकसान, आज नाही म्हटलं तरी या आठवड्याभरात 12 माणसं या ठिकाणी झाडामुळे आणि ह्याच्या मॅन्युअलमुळे दगावलेली आहेत. म्हणजे हे तसं जागतिक स्तरावरची मुंबई महानगरपालिका त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी अपयश आहे, आणि अपयश आहे म्हटल्यापेक्षा आपलं लौकिक या ठिकाणी कुठेतरी धुळीला मिळवणार आहे महापालिकेच्या. कारण प्रशासनाकडे सगळ्या यंत्रणांकडून माहिती येत असते की यावेळेला किती पाऊस होणार आहे, वारे किती वेगाने वाहणार आहेत, असं असून सुद्धा. आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जुन्या वृक्षांबद्दल खूप आधीपासून बोलतोय की ही जुनी वृक्ष हे धोकादायक आहे, याच्याबद्दल कुठेतरी आपल्याला विचार केला पाहिजे. कधीही फक्त आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिली गेली. आजही त्या ठिकाणी एखादा धोकादायक वृक्ष असेल, एखाद्या खाजगी सोसायटीमध्ये असेल, एखाद्या प्रायव्हेट ह्याच्यात कॉम्प्लेक्समध्ये असेल, त्यांना फक्त त्यांच्या ह्यांना की तुम्ही परमिशन घ्या आणि तोडून घ्या. सगळेच लोक यासाठी पुढे येत नाहीत, लक्षात ठेवा. ते सगळे महापालिकेवर डिपेंड असतात. म्हणून आम्ही याची मागणी गेल्या वर्षी केली होती की तुम्ही सरसकट सगळे जिथून तक्रार आहे ती झाडं महापालिकेने तोडली पाहिजे. मग भले पीडब्ल्यूडीचा लेआउट असेल, एमएम याचा तुमच्या पीडब्ल्यूडी असेल, एमएमआरडीचा असेल, बीपीडीचा असेल, या सगळ्या तुम्ही ते क्षेत्र बघू नका कोणाचं आहे. महापालिकेचं काम आहे ते तोडणं, किंवा प्रायव्हेट सोसायटी असेल, महापालिकेचं काम आहे ते तोडणं. तुम्ही तिथे जेव्हा नियमांचं बाऊ करतात त्यावेळेला मग अशा तऱ्हेने माणसांचं मरण त्या ठिकाणी सोसवत असते. या पावसामध्ये मुंबईकरांचं मरण अतिशय स्वस्त झालं. यांच्यामुळे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आता ही परिस्थिती नाहीये, परंतु फार मोठ्या प्रमाणावर महापालिकेबद्दल तीव्र अशी नाराजी या ठिकाणी पसरलेली आहे. अशा तऱ्हेने गोंधळ किंवा अशा तऱ्हेने कुठेही एक परस्परांशी या बाबतीत वार्तालाप नाही, संवाद नाही, संवादाचा अभाव, आणि त्याच्यातनं या तऱ्हेने अशा तऱ्हेने घटना घडत असतात. परिस्थिती कुठेतरी ज्यावेळेला पाणी साचत होतं त्यावेळेला उद्धव ठाकरेंवरती बोट ठेवलं जात होतं, महापालिका प्रशासनावरती बोट ठेवलं जात होतं. आता नेमकं याच्यामध्ये जबाबदार कोण आहे? कारण महापौरांनी अनेक दौरे केले होते. बघा, एकतर आज जी हलाख्याची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये राजकारण करणं म्हणजे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. परंतु आजही आम्हाला आठवतंय की पावसाळा येण्यापूर्वी उद्धव साहेब स्वतः रंगशारदामध्ये सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत असत. पावसाळ्याच्या पूर्वी तुम्ही तुमच्या परिसरातील नाले साफ करून घ्या, छोटे छोटे गटर लाईन साफ करून घ्या, त्या ठिकाणी मोठी मोठी वृक्ष धोकादायक असेल ती वेळीच तोडून घ्या, असं सगळ्या सूचना देत होते. आणि शिवाय महापालिकेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी ते अनेकदा त्या ठिकाणी दौरे करत होते. मग मोठ्या नाल्यांची पाहणी करायची असेल, वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून काय त्रास होणार नाही ते पाहणी करायची असेल. परंतु आता दुसऱ्या पक्षांना मी काय याच्याबद्दल मार्गदर्शन करणार नाही, परंतु आमच्या पक्षाचे नेते या संदर्भाने सतर्क होते, म्हणून मुंबईकरांना त्यावेळेला दिलासा मिळत होता. दिलासा मिळत असताना सुद्धा ही लोक त्या ठिकाणी आमच्या नावाने बोंबलत होती. मग आज परिस्थिती काय, त्याचं उत्तर द्या. विधान भवनाचं कामकाज आजचं स्थगित केलेलं आहे, विरोधकांची मागणी नसताना. नाही, बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा, मी आजचा दिवस हा काही राजकारण करण्याचा नाही. जे काही या यंत्रणांनी आपल्याला प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत, पावसाचं नेमका किती पाऊस पडणार आहे, त्याचा जोर प्रचंड आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिक्लेअर केलेल्या असल्यामुळे तो शासनाने निर्णय घेतला. त्याच्यात काही राजकारण करायचं नाही. परंतु महापालिका यंत्रणा याच्यावरती फेल आहे, किंवा महापालिका यंत्रणा ही संपूर्ण अयशस्वी झाली. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून देवेंद्र फडणवीसांची ओळख सांगितली जात होती. ज्या मिसिंग लिंकचं उद्घाटन 1 मेला झालं, आता 5 जुलै आहे, साधारणतः तिकडे दरड कोसळलेली आहे, रस्ता पूर्ण बंद झालेला आहे. कोण जबाबदार कोण आहे? असं की इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या एकंदर ह्याच्यामध्ये घाईमुळे, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही देतोय फार मोठं करतो, याच्यामुळे कामाचा दर्जा कुठेतरी राहिलेला नाही. त्याच्यातून मग अशा तऱ्हेने मिसिंग लिंकवरचा आजचा नाही, गेल्या आठवड्यातच ते मिलिंद नार्वेकरांनीच या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिलेल्या होत्या. त्याच्यामुळे आज तुम्ही राज्याच्या जनतेला वेगवेगळ्या ह्याच्यातनं अशा तऱ्हेने आम्हीच करतोय दाखवताना त्याच्या दर्जाकडे तुमचं दुर्लक्ष झालं, आणि त्यामुळे आज या सगळ्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं.